सिमी 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 अगं एवढं तडकाबडकी का बोलवलंस? कुठे होतात? घरात एवढा मोठा गेम होते आणि तुम्ही नेमके गायब. गेम? कसला गेम? सिमी काय झालंय? या पॅलेस मध्ये कुठे काय होतं तुम्हाला कसलाच पत्ता नसतो का? त्या मुलीला आपल्या घरात येऊन किती दिवस झाले? एक दिवस. आणि पप्पांनी आपल्या लॉकरची चावी तिच्या हातात दिली. आपलं लॉकर त्यांनी डबल लॉक केलंय. त्याची एक चावी नेहाकडे असणार आहे आणि आपल्याला आपल्याच लॉकर मधून काहीही हवं असेल तरी आपल्याला कायम नेहाच सोबत लागणार आहे. उगो काय सांगतेस काय? म्हणजे डबल लॉक म्हणजे चोरी होणारच नाही. कुठे राहतो आपण? कुठे राहतो आपण? चाळीत राहतो का? चोरी येईल आणि चोरी करेल पॅलेस मध्ये राहतो ना आपण. आपले आपले हे जे घरातले नोकर आहेत ना ते सुद्धा सिक्युरिटी चेक केल्याशिवाय आपल्या घरात आत बाहेर करू शकत नाही. चोरी कशी होईल? आणि मला सांगा आपल्या पॅलेस मध्ये कोणाची हिंमत आहे माझ्या लॉकरला हात लावायची किंवा सेफ वॉर्डला हात लावायची? हे सगळं ना मुद्दामून होत आहे. काहीतरीच काय म्हणजे पप्पा मुद्दाम कशाला सगळे का नाही करणार? का नाही करणार? तुमच्या पप्पांना हवे होता पण या घरात म्हणजे गेम आहे गेम. आणि ही सिमी इतकी सहजासहजी हरणार नाही. पूजेची तयारी पूर्ण झाली का? हो. गुड. व्हेरी गुड. ऐक ना हे कांकण थोडं लूज करून ठेव ना. का? म्हणजे सोडवताना जरा सोपं जाईल ना मला. अरे पण कशाला? तू यशवर्धन चौधरी आहेस ना, तुला सगळं येतं. हे एवढं सोडवता नाही येणार. बिझनेस करणं वेगळं आहे आणि हे कांकण सोडवणं डिफरन्स आहे. आणि जिच्या हातामध्ये आहे ना ती आणि तिचा हात इतका प्रेशियस आहे की हे सोडवताना तिला लागायला नको. थोडं लूज करून ठेवूया. मी ऑलरेडी लूज केलंय तुला. तुम्ही दोघं इथेच आहात अजून? मला वाटलं मलाच उशीर झालाय. खेळ सुरू झाले असतील ना? चला. हो आम्ही बस चालूच होतो. पण तू अजून तयार का नाही झाली? रेडी? मी रेडीच आहे. चला ना. रेडी म्हणजे दागिने काही? नाही म्हटलं राहू देत. आधीच उशीर झालाय ना मला. गेम सुरू झाले असतील सो. असू दे का? म्हणजे काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही रे, मला वाटलं की गेम सुरू झाले असतील तर कुठे मध्येच येऊन उगाच हिला डिस्टर्ब करायचं सो म्हटलं राहू दे. कोणाला डिस्टर्ब करायचं? काय बोलतेस तू? नाही अरे काय आहे की सगळी घाई गडबड चालू आहे ना, त्यात म्हटलं नेहाकडून चावी मागायची तर दागिन्यांचं राहू देत. आणि असंही घरचीच पूजा आहे, घरचीच मंडळी आहेत ना सगळी सो. पण नेहाचा काय संबंध याच्यामध्ये? तू सांगितलं नाहीयेस का याला? काय ना यश, पप्पानी आहेत ना लॉकरसाठी 2 चाव्या केल्या. म्हणजे एक मास्टर की आणि एक नॉर्मल की. ऑफकोर्स या दोन्ही चाव्या असतील तरच लॉकर उघडतात. म्हणजे माझ्या लॉकरची चावी आहे माझ्याकडे, पण मला त्या लॉकर मधून काही माझं असं म्हणून काही काढायचं असेल ना तर नेहाकडची चावी लागणार आहे. हे सगळं कधी झालं? तू नव्हताच ना तेव्हा इथे, तेव्हाच. पण यू नो व्हॉट, मला असं वाटतं पप्पानी परफेक्ट आहे. हा म्हणजे मला आवडली त्यांची गोष्ट. याने डबल सेफ्टी होते ना रे. इट्स गुड. दिस इज नॉट. एनिवेज काकू आम्ही पुढे होतो. नेहा तुला चावी देईल, तू जाऊन प्लीज तुझे दागिने काढून घे. नेहा चावी दे ना काकूला, ती दागिने काढून घे. ही चावी म्हणजे जबाबदारी समज. आजोबा पण आणखीन एक, ही किल्ली कधीही कुणा दुसऱ्याच्या हाती पडू देऊ नकोस. नेहा चावी देतेस ना काकूला? ती घेईल दागिने, आपण पुढे होऊया.
हो. चला काकू. अगं तू चावी दे ना काकूला. ती घेईल दागिने काढून. आपण आता पुढे येऊया. सगळे आले असतील, उशीर होईल आपल्याला. काकू चावी. थँक्यू. थँक्यू सो मच. मी आलेच. हा. अरे इकडे बरं झालं भेटलास. सगळी तयारी झालीये. पोच झाली. गुलाबाची फुलं, गुलाबाच्या पाकळ्या वेगवेगळ्या ठेवा. ओके, व्यवस्थित ठेवा. त्याचा गोंधळ घालू नका. आपल्याला गंगाळामध्ये खूप प्रमाणात पाकळ्या हव्या. ओके, त्याच्यामुळे काय शेफाली हे, त्याच्यामुळे ती नीट काळजी घ्या. आणि बाकीच्या शेफाली तू जा कामाला जा. शेफाली काय गंमत करताय तुम्ही? मी बोलतोय ना त्याच्याशी. गुलाब दिसतोय मला. गुलाब म्हणा ना. काय करा? म्हणा ना. गुलाब गुलाब केसांमध्ये माळतात. मी काय आता मी केसात नाही, खिशात. कशात? खिशात. खिशात? अहो सर, तुमच्या शर्टच्या खिशात. म्हणा ना. नाही नाही, गुलाब असं कसं खिशात? म्हणजे काही काय बोलताय तुम्ही? बरं असू दे, मीच माय. लागलं का सर? लागलं नाही, टोचला. त्याला काटे पण आहेत ना शेफाली. हे काय केलं तुम्ही? म्हणजे ह्यालाही माळणं असं म्हणतात का? हो, खिशात माळणं म्हणतात. माळला या शब्दाचं आज काय झालं? म्हणजे तुमच्या तोंडी कुठल्या शब्दाची काय अवस्था होईल याचा काही भरोसाच नाही शेफाली. खूपच छान. सर, तुम्ही खूप स्मार्ट दिसताय. छान दिसतंय का? थँक्स. अरे उशीर होतोय. चला चला, उशीर होतोय. चला. अगं बाई, काका काकू या लवकर. सॉरी, आम्हाला लेट नाही झाला. नमस्कार. अगदी वेळेवरती आला तुम्ही. नमस्कार नमस्कार. या या या. नेहा कुठे आहे? आहे इथंच आहे. हे बघ आले. नेहा, किती सुंदर दिसतेस तू. खरंच अगदी शोभून दिसताय. हा. बाई माझी. अगो बाई, आमचे नेहा यश आले सुद्धा. आणि तुम्ही घोस्ट, तरी सुद्धा लेट झाला. काय? घोस्ट? यू मीन होस्ट? अहो तेच ते. हा चला, बसून घ्या. काका काकू तुम्ही या इकडे. हा चला, सुरू करा. पण नक्की करायचं काय? एकमेकांच्या हातातलं कंकण सोडवायचं. एकाच हाताने सोडवायचं बर का. ज्या हाताने बांधलं त्याच हाताने सोडवायचं. आमची नेहा जिंकणार आहे बरं का. नेहा नेहा. यश, कम ऑन यश.
जिंकणार आहे, कळलं का? नेहा सोडव नेहा. परी चिटिंग करू नको परी. मी चीटिंग कुठे करते? फ्रेंडनी 2 हात वापरायचे नाही असा रूल आहे ना. तो कुठे 2 हात वापरते? हा तर माझा हात आहे. चीटिंग चीटिंग चीटिंग. काय चिटिंग करताय शेफाली तुम्ही? खेळू द्या ना त्यांचं त्यांना. पण हे चीटिंग आहे सर. नेहा असली तर ती हरेल ना. नेहा हरेल असं तुम्ही का म्हणताय? यशवर्धन जिंकला तर काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? हे चीटिंग आहे. चीटिंग 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 चीटिंग. तुम्ही जर आता चिटिंग केलं ना शेफाली, मी हे गुलाब फेकून देईन ना. ठेवतो. गर्ल गुड गर्ल गुड गर्ल गुड गर्ल गुड. जी बाबा नेहा, तू आम्हाला हरवलंस. आता तू तुझ्या दोन्ही हाताने त्याचं कंकण सोडव. आता ना आपण पुढचा खेळ खेळूयात. या घंगाळ्यामध्ये एक अंगठी टाकली जाईल आणि ती तुम्हाला दोघांनी मिळून शोधायची. ज्याला पहिली अंगठी सापडेल तो जिंकेल. किंवा ती जिंकेल. काय नेहमीच काय तुला फ्रेंड जिंकणार काय? आता ही बघा, ह्याच्यात ही अंगठी आहे. ती जाणार आहे पाण्यात. आणि आता हे खडे तुम्हाला अंगठी लगेच शोधता येऊ नये म्हणून. आता शोधा. चल करा सुरू. बसा बसा, शोधत बसा. नेहा आता ह्या वेळेस तुला जिंकायचंय. हा आय लव्ह यू बोलता हात सोडतो. नाही बोलणार. अच्छा, मग मी नाही सोडणार. हात अडकले वाटतं दोघांचे. अरे काय झालं? काय चाललंय तुमचं? पटापट करा, चला खेळा. चला पटापट. लव्ह यू ऑल. चला आता मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. सुखी राहा. सगळं मनासारखं होऊ दे. सुखाचा संसार करा. सुखी राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. नेहा, लवली. असू दे असू दे असू दे. सुखी राहा. छान संसार करा. अगं बाई यश, नको नको. चला आता आम्ही निघतो. खूप छान झाला कार्यक्रम.
पण आता निघायला हवं. अहो कशाला, काय घाई एवढी? आज रात्री थांबा, उद्या सकाळी नाश्ता करून मग जा. नाही हा काका, खरंच खूप उशीर झालाय, आज थांबा ना. नाही नाही चालेल ना, चालेल चालेल, नाहीतरी उशीर झालाय, आम्ही थांबतो. नाही नाही नको. नाही, खूप छान पाहुणचार झाला, पण आता घरी जायला हवं. खरंच जायला हवं आम्हाला. तसंही घर बरेच दिवस बंद होतं ना. निघतो आम्ही. आमच्या लेकीला सांभाळा. कुणाची लेक? अहो ती तुमची लेक नाही, आता आमची लेक झाली आहे. तुम्ही इथली काही काळजी करू नका. तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा इकडे येत जा. त्यासाठी नेहाची परमिशन घ्यायची गरज नाही. कधीही या. हो हो, म्हणजे काय, मी तर वरचे वर येणार आहे इकडे नेहाला भेटायला. चला चला. बर येतो. चला. गुलाबाचे होते गाणे, गुलाबाचे बास बास. जा बाळा, या उरलेल्या ह्याचा गुलकंद कर जा. गुलाबाचे होते गाणे. हे काय करताय सर? हे हार्ट तयार करतोय. हार्ट. हार्ट? पण सर, आपण तर ऑलरेडी भिंतीवर एवढे हार्ट्स लावलेत. फार भोळ्या आहात तुम्ही शेफाली. आज भिंतींवरच्या हार्टचं फारसं महत्व नाहीये. आज या हार्टचं फारसं महत्व आहे. आज एकूणच फक्त हार्टचं महत्व आहे. या खोलीमध्ये रात्री जेव्हा गुलाबाच्या पाकळ्यांवरनं यश आणि नेहा असे छान रोमॅन्टिक चालत येतील, ते आल्यानंतर ही सगळी खोली अशी मन लावून बघतील. हे पडदे बघतील, हे गजरे बघतील, या पाकळ्या बघतील, ही बेडशीट बघतील, हे फुगे बघतील, हे सगळं बघतील. तेव्हा त्यांच्या अंगावरती असे रोमांच उभे राहतील. आणि माझ्या मित्राला यशला तर कल्पना नसेल की हे सगळं मी केलंय. रोमॅन्टिक. मलाही माहित नव्हतं सर. काय? की तुम्ही इतके रोमॅन्टिक आहात. हे तर काहीच नाही शेफाली. आज तरी हे सगळं मी यशसाठी करतोय. हेच सगळं जर मी माझ्यासाठी केलं असतं ना तर काय सर? तर काही नाही. तर काही सांगा ना सर प्लीज. तुम्ही आताच काहीतरी बोलत होते. नाही, मी आपलं सर, आपको इन फूलों की कसम. त्या फुलों की ऑलरेडी पंकुलिया झाली आहेत. आता काय सांगा, आता कशाला कसमा घेताय? काही नाही, मी वेगळं काहीतरी बोलत होतो. थांबा 1 मिनिट. सुरेश थांबा, महत्वाचं काम आहे. सिम्मी, तू हे खूप छान केलंस. हा म्हणजे काहीही न बोलता तू ती चावी परत केलीस ना, हे उत्तम केलंस. मला खरं तर वाटलं होतं की तुला हे आवडलेलं नसेल तर तू. तर काय? नाही अगं, मला वाटलं तू नाराज होशील, पण नाही, तू सगळं समजूतदारपणे घेतलंस. सिम्मी, तू समजूतदार आहेसच ग. म्हणजे तुझा स्वभाव ना त्या फणसासारखा आहे. म्हणजे बाहेरून तुझा स्वभाव किती काटेरी वाटत असला ना, तरी जेव्हा समजून घ्यायला हवं तेव्हा तू समजून घेतेसच. तुला राग येतो, तू बोलतेस, पण मनात काही ठेवत नाही असा. सिम्मी, तुझा हा स्वभाव आहे ना, आत्ता मला कुठे कळायला लागलाय. हे काय? अगं, ही चावी तुझ्याकडे कशी? डुप्लिकेट चावी. काय? डुप्लिकेट? अगं पण रिअली? मी एकदम फणसासारखी. आतून गोडवा, बाहेरून काटेरी.
माझा जो आतला गोडवा आहे ना तो जगाला दाखवायला आहे. जर कोणी माझ्या वाकड्यात शिरलं ना तर त्याला फक्त काटेच दिसणार. अगं पण हे योग्य नाहीये ना सिम्मी. त्या घरात टिकायचं आहे ना, मग या घरात टिकायचं असेल ना तर बोट वाकडं करावंच लागणार. अगं पण